नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश पाटील आरस कोकणकर आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे. तर मित्रांनो, भरपूर दिवसांनी आपला मोठा ब्लॉग असा आला नाही, कारण आपण 2, 2.5, 3 अशा मिनटाचे ब्लॉग बनवत होतो. आणि मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्रामला जे असाल आणि यूट्यूबला व्हिडिओ बघतो, तुमचं सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो. कारण तुम्ही इंस्टाग्रामला खूप मला फॉलो करताय आणि चांगले चांगले व्हिडिओ लोकांपर्यंत पोचतात आणि तुम्ही शेअरसुद्धा करताय. खूप धन्यवाद. आणि तसेच यूट्यूबला पण सध्या आपले व्हिडिओ चांगले चांगले येतात. तुम्ही खूप प्रेम करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे, ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आता इकडे छोटंसं आमचं एक दुकान आहे. ते तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असालच. ते दुकानामध्ये ना आता माकड त्रास देतात, कोंबडी त्रास देतात आणि घुरंसुद्धा आपल्या कुंपणात देऊन त्रास देतात. पण आता कावलेसुद्धा आम्हाला त्रास द्यायला लागले आहेत, कारण दुकानामध्ये बघा, इथे आमच्या दुकानामध्ये ना मित्रांनो, कावले इथं वर बसतात आणि खूप नुकसान करतात. नुकसान काय झालं तुम्हाला दाखवतो. ही जी पुडी आहे ना, कशा प्रकारे बघा, अशा प्रकारे टोक मारतात आणि नुकसान. आणि खाली मांजर पण सध्या इकडं आमचा तो वेगळा आहे ना, तुटला आहे, तो तिकडं जातो आणि सगळं बिस्किटाची वाट लावतो. म्हणजे खूप नुकसान व्हायला लागलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, लाखाभराचं नुकसान व्हायला लागलं आहे आमचं. म्हणजे लाखभर रुपयाचं तरी नुकसान केलं नाही या कावल्याने. हे बघ, काय करायचं सांगा. मित्रांनो, जोक्सचा विषय आहे, पण नुकसान खूप करायला लागले आता हल्ली आमचे कावले. कारण हे अशा प्रकारे हे पडतात, जवळजवळ मी म्हणतो खूप पुढ्या आहेत ना, वेगवेगळ्या पुढ्या पडतात आणि घेऊन जातात. आम्ही सकाळी ती आले की चपाती वगैरे घालतो, तरीसुद्धा येऊन इथं आमचे खाऊच्या पुढ्या पडतात. आता काय करायचं काय सांग, असा सगळा विषय आहे. खाली जरा आलोय, खाली म्हणजे आमच्या घराच्या साईडला. हो हो हो, मग आता मित्र, परवा तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये काजू बघितला असालच, लागले ते बघा. अशा प्रकारे घड लागलेला आहे काजूला. आणि ही आता थोडीशी कोवली बी लागली. आणि यंदा खरंच कोकणकर खुश असणारच, कारण खुश पाहिजेच. कारण यंदा बऱ्यापैकी जिकडे जिकडे जातोय ना मी, आणि काजू खूप लागले आहेत. इकडे पण बघा, खूप म्हणजे खूप काजू सगळीकडे मोहर आले. आणि यंदा लवकर काजू लागलेले आहेत. फेब्रुवारी म्हणजे आता हा जानेवारी संपत आला आहे, आता फेब्रुवारी महिना सुरू होईल. आता उद्याचा दिवस आहे. तर मित्रांनो, मी एवढंच सांगेन, जे यांच्याकडे पाणी भरपूर असेल, म्हणजे विहिरीला पाणी मे महिन्यापर्यंत भरपूर असतो, म्हणजे पुरतो पाणी, तर त्यांनी थोडंसं काजूला पाणी घालावं. कारण हे जे आमचं सगळं हे दिसतंय ना, हे आम्ही 2 वर्ष म्हणजे आता विहीर पाडल्यापासून आम्ही काजूला पाणी घालतो. म्हणजे तिकडे पुढपर्यंत जाता येत नाही, कारण तेवढा आमचा पाईप पुरत नाही. पण एखादी बाल्टी किंवा एखादा हंडा वगैरे घेऊन मी आपला पुढपर्यंत जातो आणि घालतो. पण आता मी तर इकडे ना, इकडे म्हणजे जेवढं तिकडे जवळजवळ जे आमचे काजू आहेत आणि पाईप पुरतो तिकडे मी सगळ्यांना घालतो. म्हणून आता हे चांगले हिरवेगार असे तुम्हाला पानं पण बघा, हिरवेगार पानं दिसतात काजू अशी. हे बघा, हे पण इकडे इकडे आहेत ना. हा आमचा गावठी काजू आहे, हा वेंगुर्ला काजू आहे. तर मी नेहमी सांगतोच, परत एकदा सांगतो, ओले काजू असतील तर नक्की सांगा. तुम्हाला पाहिजे असतील ना, ओले काजूची भाजी खायची असेल तर तुम्हाला कमी रेटमध्ये आम्ही देऊ मित्रांनो. तर फोन करा फक्त आम्हाला. तुम्हाला आता सुरू होईल आता आपल्या फेब्रुवारी महिन्यात, कारण आत्ता बऱ्यापैकी इकडे झालं आहे सुरू. इकडं झालेलं आहे सुरू. इकडे आता आम्ही 2-3 फोपली नवीन लावले आहेत. आमच्या इकडे बारकेचं आम्ही ऊस आहे. कारण काय आलं, इथं भाजी पेरली होती, पण यंदा काय भाजी झाली नाही. गेल्या वर्षी जशी भाजी झाली ना, तशी यंदा मुलाची भाजी झालीच नाही. मला थोडी खाण्यापुरती भेटली. इकडे या साईडला ते आमचे शेजारी आहेत, त्यांचा आंब्याचा मोर आला आहे. पण विषय मित्रांनो असा आला आहे की पूर्णपणे आंब्याचा मोर आहे ना, हा का हा झालेला आहे. म्हणजे ह्याला पूर्ण काला पडला, पूर्ण काला खार म्हणतात ना, खार ती पडली पूर्णपणे, काय राहिलंच नाही. काय म्हणजे आला होता असं, पण तसं काय नाही. आता पूर्ण वाट लागली आंब्याची मोरची. असं असतं मित्रांनो, कोकणातला जो माणूस असतो ना, तो एवढी मेहनत करतो, आणि जर असं झालं ना, मोर बी करापला, तर तो खूप नुकसान होतं त्याचं. कारण तो सांगत नाही आपली व्यथा. जो कोकणी माणूस आहे ना, ती सहसा कुठल्याही कुठेही जात नाही, सांगत नाही बाबा माझं एवढं नुकसान झालं आहे. तो आपल्या मार्गाला पुढे काय अजून करता येईल ते करत राहतो. असं सगळं आहे. आणि आमची खरंच दखल घ्यावी कोकणी माणसाची, कारण कोकणी माणसाला पण 4 पैसे नुकसान होत असेल तर त्याला मिळावे असं. इकडे आता आमचे मोठे मोठे, हा याला पण 1 वर्ष झाली, 1-1.5 वर्ष खूप मोठा झाला आहे. तर मित्रांनो, ही माती आहे ना,
ही माती माझ्या डोक्यात सगळी काढून टाकायची आहे. काढून ते टाकायचे आणि सरळ करायचे आणि कोण नेतोय बघूया. असा आमचा इकडचा परिसर आहे. हे बघा एकदम मस्तपैकी परिसर आहे. छोट्या समोरच आज चालक मालक आपले टेम्पो पूजा आहे. पूजानिमित्त कबड्डीची स्पर्धा ठेवली माझ्या पाठीमागे. नायकांना विनंती करतो. दापोलीतील मित्रांनो चालक मालक टेम्पोवाल्यांनी सगळी संघटना त्यांच्यातर्फे इथे कबड्डी सामना भरण्यात आला आहे आणि खूप गर्दी आहे दापोलीकरांची. आणि दोन्ही टीम ज्या पहिला फर्स्ट राऊंड आहे तर फर्स्ट राऊंडच्या दोन्ही टीम आलेल्या आहेत. प्रचंड गर्दी, अजून गर्दी वाढेल. हा पहिलाच सामना असल्यामुळे थोडी गर्दी कमी असेल, पण आता 2 दिवस सामना आहे, आज आणि उद्या. आणि मित्रांनो मी जे काम करतो त्याच्या समोरच हा सामना सुरू आहे. अशी उत्तम खेळी असते आणि बघा खूप आता मैदानात ताब्या घेताना कसे राऊंड मारला जातो आणि प्रशिक्षण पण खूप उत्तम सगळ्यांना दिलेलं असतं. आणि दापोलीत मित्रांनो कबड्डी जे सामने आहेत ना खूप चांगल्या प्रकारे पार पडतात. मी भरपूर सामने बघितले दापोलीमध्ये. सगळे गावा ठिकाणी पण सामने मोठ्या प्रमाणात होतात. आता सिटीमध्ये हा सामना होता यंदा. आणि आता आपल्याला जळगावचा राजा जो चांगला खेळाडू खेळतो तो मला पण आवडतो. खूप उत्तम खेळतो आणि तो जळगावच्या निळी टी शर्ट देते तो त्या संघामध्ये आहे. फायनली मित्रांनो आता उद्घाटनाला सुरुवात होते. दापोलीच्या नगराध्यक्ष मॅडम गायक मॅडम यांच्या हस्ते आता उद्घाटन आहे आणि दोन्ही संघ हजर झालेले आहेत. जळगाव आणि प्रभावली दापोली ह्या दोन्ही संघाच्या आपल्याला थोडक्यात मॅच बघायला भेटेल. आणि दोन्ही संघ आता मैदानात आले आहेत आणि कबड्डीचा सामना खूप मस्तपैकी रंगणार आहेत आणि खूप चांगले संघ आहेत आणि सुरू झाले आहे. घातलेला तो संघ आहे तो प्रभावलीचा आहे आणि निळाकरची टी शर्ट घातलेला संघ आहे तो जळगावचा आहे. प्रभावलीचा संघ नवीनच आहे आणि खूप नवीन पिढी आहे आणि खूप चांगले खेळत आहेत नवीन असून सुद्धा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण इथंच थांबूया.